Question 19. D, E, F are midpoints of sides BC, CA and AB of triangle ABC. Then find equations of sides of triangle ABC. तर इथे मिड पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, निर्देशक दिलेले आहेत. त्यावरून आपल्याला BC, CA आणि AB ह्या ज्या साइड्स आहेत, ज्या बाजू आहेत त्रिकोणाच्या, त्याचे इक्वेशन्स काढायचे आहेत. तिथे आपण ट्रायंगल काढून घेऊ. ट्रायंगल ABC. ABC is a triangle, and where D is a midpoint of BC, means D is here, and coordinates of D are -1 and 8. Now E is midpoint of CA. E having coordinates 4 and -2, 4 and -2, and F is midpoint of side AB. F and coordinate of point F are -5 and -3. तर ह्यावरून आपल्याला इथे इक्वेशन्स काढायचे आहेत. इक्वेशन ऑफ साइड AB, नंतर इक्वेशन ऑफ साइड AC आणि इक्वेशन ऑफ साइड BC. तर इक्वेशन ऑफ साइड AB जर काढायचं असेल तर आपल्याला A चे कोऑर्डिनेट्स माहित हवे, तसंच B चे पण कोऑर्डिनेट्स माहित हवे. तसंच A आणि C, इथे इक्वेशन ऑफ साइड AC जर काढायचं असेल तर A आणि C चे कोऑर्डिनेट्स माहित हवेत. इक्वेशन ऑफ साइड BC काढायचं असेल तर आपल्याला B आणि C चे कोऑर्डिनेट्स माहित हवे. पॉईंट B चे आणि पॉईंट C चे कोऑर्डिनेट्स निर्देशक माहित हवे. तर आपल्याला ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला हे इक्वेशन ऑफ साइड AB, AC आणि BC काढायचं आहे. तर इथे आपल्याला यूज करायचं आहे, आपण कोणत्याही मिड पॉईंटचे जेव्हा कोऑर्डिनेट्स काढतो तेव्हा मिड पॉईंटचा जो फॉर्म्युला आहे, मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो इथे आपल्याला वापरून इथे इक्वेशन्स तयार करायचे आहेत आधी, आणि त्यावरून आपल्याला पॉईंट A, B आणि C these are vertices of triangle ABC याचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. लेट कोऑर्डिनेट ऑफ A are x1 and y1, B are x2 and y2, and coordinates of C are x3 and y3. तर इथे आपण असं कन्सिडर केलंय की ABC चे कोऑर्डिनेट्स ह्याप्रमाणे आहेत आणि मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहेत. तर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला D ह्याचे जर आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे या पॉईंट आणि या पॉईंटवरून, तर आपण काय करत असतो, x1 + x3, x2 + x3, x2 + x3 डिवाइडेड बाय 2 and y2 + y3 डिवाइडेड बाय 2, and it is equal to -1. हे ऑलरेडी आपल्याला दिलेले आहे. याहून आपल्याला इक्वेशन मिळू शकतात. x2 + x3 डिवाइडेड बाय 2, कंपेअरिंग दिस 2, इक्वल टू -1, and y2 + y3 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू 8. असे दोन इक्वेशन इथे आपल्याला मिळतील. म्हणजे x2 + therefore x2 + x3 इक्वल टू -2, and y2 + y3 इक्वल टू 8 × 2 means 16. आता हे इक्वेशन आपण इथे बाजूला लिहून घेऊ. x2 + x3 इक्वल टू -2, y2 + y3 इक्वल टू 16. आता तसंच आपल्याला समजा ई पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत बाय फॉर्म्युला. तर आपण कसं काढू, x1 + x3, x1 + x3 डिवाइडेड बाय 2, and y1 + y3, y1 + y3 divided by 2. But mid coordinates of point E are 4 and -2. Now comparing these two, x1 + x3 divided by 2 equal to 4, and y1 + y3 divided by 2 equal to -2. आता इथे परत आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतील. x1 + x3 equal to 8, 4 × 2 8, and y1 + y3 equal to 2 × 2 -4. हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाली, जे आपण लिहून घेऊ. x1 + x3 equal to 8 and y1 + y3 equal to -4. आता F हा मिड पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी परत आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे.
x1 plus x2, x1 plus x2 divided by 2, y1 plus y2 डिवाइडेड बाय 2. हे फॉर्म्युलावरून आपण असं मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढतो असतो. पण मिड पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑलरेडी दिलेले आहेत, -5 अँड -3. नाउ कंपेअरिंग दिस टू, therefore x1 plus x2 divided by 2 equal to -5 and y1 plus y2 divided by 2 equal to -3. Therefore x1 plus x2 equal to -10. -5 into 2 -10 or -10, and y1 plus y2 equal to -3 into 2 -6. तर इथे परत आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाले. x1 plus x2 equal to -10 and y1 plus y2 equal to -6. तर आता ह्या इक्वेशनचा उपयोग करून आपल्याला x1 y1 x3 y1 y2 y3 असे कोऑर्डिनेट्स काढायचे. तर आधी आपण हे इक्वेशन कन्सिडर करू. x1 plus x3 equal to 8. Therefore x1 equal to 8 minus x3. Now put x1 equal to in this equation. x1 plus x2 equal to -10. Put here x1 equal to 8 minus x3 or x2 equal to -10 and minus x1. ही टर्म आपण इकडे घेतली. -10 minus 8 minus x3 means -10 minus 8 plus x3. Negative become here positive. Therefore x2 equal to -18 plus x3. Therefore x2 minus x3 equal to -18. तर इथे आपल्याला x2 minus x3 equal to -18 हे इक्वेशन मिळाले. तर इथे आपण हे इक्वेशन x2 minus x3 आणि इथे x2 plus x3 आहे. तर ह्या दोन्ही इक्वेशनचा आपण इथे ह्याच्यावरून आपण x2 आणि x3 काढू शकतो. तर इथे आपण काढू. हे आता हे विचारात घेऊ इक्वेशन. x2 plus x3 equal to -2. हे दोन इक्वेशन्स आहेत. आता इथे x3 minus x3 plus x3 हे दोन्ही कट होतील आणि x2 plus x2 means 2x2 equal to -80 and -2 means -20. Therefore x2 equal to -10. x2 equal to -10. इथे आपल्याला कोऑर्डिनेट एक मिळालेला x2 equal to -10. आता आपण x2 ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये किंवा ह्या इक्वेशन मध्ये ठेवून आपण इथे x1 आणि x3 काढू. x2 plus x3 equal to -2. Put x2 equal to -10 means -10 plus x3 equal to -2. Therefore x3 equal to -2 plus 10 means 8. x3 equal to 8. Now consider this equation. x1 plus x2 equal to -10. Put here x2 equal to -10. Put x2 equal to -10. x1 -10 equal to -10 means x1 equal to -10 plus 10 means x1 equal to 0. आता इथे आपल्याला x1 x2 x3 मिळाले. आता याचप्रमाणे आपल्याला y1 y2 y3 काढायचे. इथे सगळे आपण ह्या व्हॅल्यू लिहून घेतले आहेत. x1 equal to 0, x2 equal to -10 and x3 equal to 8. आता इक्वेशन y1 plus y2 equal to -6. y1 plus y2 equal to -6. Therefore y1 equal to -6 y2. Now y1 plus y3 equal to -4. Now put here y1 equal to -6 and -6 minus y2 in this equation. Now y1 plus y3 equal to -4. Put y1 equal to -6 y2. -6 y2 plus y3 equal to -4 means -y2 plus y3 equal to -4 plus 6 means y3 minus y2 equal to 2. y3 minus y2 equal to 2. y3 minus y2 equal to 2. तर हे इक्वेशन आणि हे इक्वेशन हे आपण दोन इक्वेशन यांचा विचार करू. y3 minus y2 equal to 2 and y2 plus y3 equal to 16.
आता इथे y2 आहे आणि इथे y2 आहे, इथे साईन मायनस आहे, इथे प्लस आहे, म्हणजे दोन्ही कट होतील. y3 प्लस y3 2 y3 इक्वल टू 2 प्लस 16 18. देअरफॉर y3 इक्वल टू 9. इथे 2 ने आपण 18 ला डिवाइड केले इक्वल टू 9. मग आता आपण y3 काढले, त्याच्यावरून आपण y1 आणि y2 काढू. नाउ पुट y3 इक्वल टू 9 in this equation. y2 plus y3 equal to 16. Put y3 equal to 9 in this equation. y2 plus 9 equal to 16. Therefore y2 equal to 16 minus 9 means y2 equal to 7. y2 equal to 7. आता y1 plus y2 equal to -6 आहे. y2 ची इथे आपण व्हॅल्यू ठेवून y1 काढू शकतो. म्हणजे हे इक्वेशन आता आपण घेतोय. y1 plus y2 equal to -6. Put y2 equal to 7. y1 plus 7 equal to -6 means y1 equal to -6 -7 means -13. y1 equal to -13. y1 equal to -13. y2 equal to 7 and y3 equal to 9. आता इथे आपण या ए बी सी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढले, त्यावरून आता आपल्याला इक्वेशन्स काढायचे आहेत ए बी ए सी आणि बी सीचं. तर इथे 2 पॉईंट फॉर्म मधलं जे इक्वेशन आहे, जो आपण तिथे फॉर्म्युला वापरतो तो वापरायचा आहे, कारण आपल्याला 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. आता ए बीचं जर इक्वेशन काढायचे तर एचे पण आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, बीचे पण माहिती आहेत. यावरून आपण इथे इक्वेशन काढू शकतो. इथे आपल्याला हे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आणि आता आपण फॉर्म्युला वापरायचा आहे x मायनस x1 डिवाइडेड बाय x2 minus x1 equal to y minus y1 divided by y2 minus y1. Now put here x1, x2 in this equation. This equation is 2-point form. 2-point form. कारण आपल्याला दोन बिंदूंचे 2 पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, त्यामुळे आपण हा इथे फॉर्म्युला वापरत आहोत. And x minus x1 is 0, x2 is -10 minus 0. Equal to y minus y1 is -13 and y2 is 7 minus -13. आता हे सॉल्व करू आपण. x minus 0 x divided by -10. Now y minus -13 means y plus 13 divided by y minus become plus means 13 plus 7 20. Now take cross multiplication. 20x equal to -10 into y plus 30 means -10y minus 130. 10 into 13 means 130. 10 गुणिले 13 बरोबर 130 आणि ते मायनस आहे म्हणून -10 20x. Therefore 20x plus 10y plus 130 equal to 0. या दोन्ही टर्म्स आपण LHS ला घेतल्या. 10y मग साइन बदललं प्लस, इथे पण मायनस आहे, इथे प्लस येतो. आता इथे सगळ्या ह्या इक्वेशनला आपण 10 ने भाग देऊ. Therefore 2x plus y plus 13 equal to 0 and this is the equation of side AB. Answer: equation of side AB equal to 2x plus y plus 13 equal to 0. आता त्याचप्रमाणे आपण आता बी सी आणि ए सीचं इक्वेशन काढायचं आहे. हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, फक्त इथे हे चेंज होणार आहेत कोऑर्डिनेट्स. 2x plus y plus 13 equal to 0 is the equation of side AB of a triangle ABC. आता साइड AC घेऊ. इक्वेशन ऑफ साइड AC. इक्वेशन ऑफ साइड AC. ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत तर ए चे आहेत x1 y1 मीन्स 0 अँड -30 आणि सी चे कोऑर्डिनेट्स आहेत x3 आणि y3 8 अँड 9. Therefore x minus 0 x minus x1 and x2 8 minus 0 equal to y minus y1 minus 13 and y2 is 9 minus 13 is x upon 8 equal to y plus 13 divided by 9
plus 13 means 22. Now take cross multiplication. 22x equal to 8 into y plus 13 means 8y plus 104 and 22x means 22x minus 8y minus 104 equal to 0. आता इथे सगळ्या ह्याला दोन्ही भाग जातो, दोन्ही आपण भाग घालू. 22 divided by 2 means 11x minus 4 upon 2 means 4y and 104 means 52 equal to 0. And this is the equation of side AC. Answer. Equation of side AC is 11x minus 4y minus 52 equal to 0. या बाजूचं इक्वेशन आहे 11x minus 4y minus 52 equal to 0. आता BC साइडचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. मग B आणि C चे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहित आहे. B चे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 मीन्स -10 and 7 आणि C चे कोऑर्डिनेट आहेत x3 y3 मीन्स 8 and 9. परत तोच फॉर्म्युला वापरायचा आहे x minus x1 x minus 10 divided by x2 minus 10 y minus 7 divided by 9 minus 7. हे सॉल्व करायचं. x plus 10 negative become positive. Here positive negative positive means 18. y minus 7 divided by 2 9 minus 2 7. आता इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा इथे 2 1 जा 2 2 9 जा 18 असं केलं तरी चालेल. नंतर आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2x plus 10 into 18 divided by y minus 7. हे सॉल्व करायचे. 2x plus 20 equal to 18y minus 126. Therefore 2x minus 18y ही टर्म आपण इकडे घेतली, ही पण LHS ला घेतली. मग प्लस 20 आणि इकडे साइन बदलणार आहे, प्लस होणार आहे 126 इक्वल टू 0. याची ॲडिशन करायची. 2x minus 18y प्लस 146 इक्वल टू 0. ते ह्या इक्वेशनला पण 2 ने आपण कंप्लीट डिवाइड करू शकतो. ह्याला भाग जातो 2 ने, ह्याला जातो 2 ने, ह्याला 2 ने भाग जातो. कारण ह्या सगळ्या समसंख्या आहेत म्हणून 2 ने इथे सगळ्या टर्म्सला भाग जातो. x minus 9y plus 73 equal to 0. Answer. x minus 9y plus 73 equal to 0 is the equation of side BC. Answer. Equation of side BC is x minus 9y plus 73 equal to 0. ह्या बाजूचं इक्वेशन आहे, या BC बाजूचं इक्वेशन आहे x minus 9y plus 73 equal to 0. Answer. Hence equation of sides of triangle ABC are 2x plus y plus 13 equal to 0, x minus 9y plus 73 equal to 0 and 11x minus 4y minus 52 equal to 0. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे इक्वेशन्स आहेत. 2x अधिक y अधिक 13 बरोबर 0, x वजा 9y अधिक 73 बरोबर 0, 11x वजा 4y वजा 52 बरोबर 0.